सिनेमाचा हिरो आता जनतेसाठी लढणारा नेता होणार। थलपती विजयचा राजकीय प्रवास तामिळनाडूमध्ये नवा अध्याय लिहिणार का? तामिळनाडूमध्ये सध्या एक गेम सुरू आहे। थलपती विजय यांनी तमिलका वेत्रू खडगम नावाचा एक स्वतःचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे। पण हा ट्रेंड काही नवीन नाही। यापूर्वी एन टी रामाराव, जयललिता आणि कमल हसन यांनीही सिनेमामधून सत्ता मिळवली होती। म्हणूनच आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की विजय फक्त एंट्री घेतोय की इतिहास घडवतोय। त्याचा फोकस थेट जनतेवर म्हणजे विशेषतः महिलांवर आहे। महिलांना 2500 रुपये दरमहा दिले जाणार। दरवर्षी 6 गॅस सिलेंडर फ्री मिळणार। 5 लाखापर्यंतचं व्याजमुक्त कर्ज दिलं जाणार। फ्री बसची सेवा, तर यूथसाठी चांगली नोकरी आणि चांगला रोजगार दिला जाणार ही घोषणा केली जाते। विचारधारा पण स्ट्रॉंग आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांच्या सामाजिक न्यायावर आधारलेली। पण सगळ्यात मोठा ट्विस्ट हा आहे की तामिळनाडूत फक्त तमिळ आणि इंग्रजीच बोलली जाणार। 23 एप्रिलला जनता ठरवणार विजयचं भविष्य। स्टारडमने तर गर्दी जमते, पण सत्ता मिळते ती विश्वासाने, आणि तो विश्वास जिंकणं हीच खरी लढाई आहे। म्हणून थलपती विजयचा राजकीय प्रवास हा तामिळनाडूमध्ये नवा अध्याय लिहिणार का? यावर तुमचं मत काय हे नक्की सांगा। धन्यवाद।